अमृतवाणी. वानप्रस्थाचे 3 प्रकार: उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. पूर्वार्ध. आमच्या सोबत गायत्री मंत्र म्हणा. ओम भूर्भुवः स्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. एका महान जीवनाच्या तत्त्वज्ञानाची व्यावहारिक कार्यप्रणाली म्हणजे वानप्रस्थ परंपरा होय. सामान्यपणे चिंतन आणि त्यातून निष्पन्न होणारे उच्च पातळीवरचे तत्त्वज्ञान हे सर्व काही बुद्धीच्या विलासाचे परिणाम आहेत असे दिसून येते. बुद्धीच्या उंच उंच उड्या मारीत अनेक प्रश्न स्वतःच निर्माण करणे व त्या प्रश्नांची बुद्धीच्या कोलांट्या उड्या मारीत उकल करून दाखवणे हेच तत्त्वज्ञानाचे मूळ आहे. त्यात जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव किंवा व्यावहारिक संसर्ग असेलच असे सांगता यायचे नाही. आदर्श स्वरूप कसे असावे याचे विश्लेषण करण्यात येते, पण या उच्च पातळीवरच्या नियमांना अनुसरून आदर्श जीवन जगण्याचा कुणी प्रयत्न केला तर त्यासाठी माणसाला खूप कष्ट सहन करावे लागतात. आपल्या सोयी, सवलती, सुखाची साधने व सुखसुविधा यांच्यापासून दूर राहावे लागते. आदर्श राहणीमान कुणी अंगीकारण्याचा संकल्प केला तरी त्यापासून प्रत्यक्ष सुख किंवा ऐहिक लाभ मिळण्याची संधी त्याला कधी लाभत नाही. त्याच्या वागणुकीमुळे, आचार व्यवहारामुळे इतरांना त्याच्यापासून सुख मिळू शकते, दुसऱ्यांना शांती लाभू शकते, पण त्याला स्वतःला मात्र यापासून वंचित राहावे लागते. हा प्रत्यक्ष व्यवहारात दिसून येणारा दाखला होय. जी विद्या आदर्शाचे पाठ शिकवते ती त्या माणसाचे व्यक्तिमत्व उंचावते, यात काही वाद नाही. त्याला आत्मसंतोष लाभतो, त्याला आत्मकल्याणाचा मार्ग लाभतो, चांगल्या मार्गाने जाण्याची प्रेरणा त्याला मिळते व त्याचे व्यक्तिमत्व महान व श्रद्धास्पद बनण्याची ही पार्श्वभूमी ठरते. हे सारे स्पष्ट आहे. त्याच्या प्रयत्नाने समाजाची उन्नती होते. त्याला स्वतःच्या सुखसोयींना मात्र तिलांजली द्यावी लागते. जे ऐहिक सुखाचा भौतिक पातळीवरचा विचार करीत असतात त्यांना प्रत्यक्ष काय लाभते याचीच चिंता असते. भौतिक लाभ किती मिळतो याचाच ते हिशोब करीत असतात. पण लौकिक लाभाच्या पलीकडे परमार्थाचे प्रयोजन आहे व ते अधिक मौल्यवान आहे, तेव्हा त्यासाठी प्रयत्न करण्यातच खरा पुरुषार्थ आहे. हेच खरे बुद्धिमंतांचे लक्षण आहे. त्यात आपल्या लौकिक वैभवाचा ऱ्हास झाला तरी तो महत्त्वाचा नाही असे सामान्य माणसाला समजावून सांगणे व ते त्याच्या गळी उतरणे फार कठीण असते. आपले शरीर, आपले कुटुंब, आपले मन याच्या पलीकडे जाऊन इतर सामान्य जनतेच्या हिताची गोष्ट मनात आणणे हे खरे कल्याणकारी कार्य आहे. हे साधारण भौतिक वृत्तीच्या माणसाला समजणे कठीणच आहे. प्रत्यक्ष आपल्या लाभाचा त्याग करून जनसामान्याच्या हिताचे, परमार्थाचे कार्य करणे हे खरे माणुसकीचे कृत्य होय. हे त्यांना कसे समजावून देता येईल? आजकाल मोठमोठ्या सभा संमेलनांमध्ये, धार्मिक कार्यामध्ये मोठमोठे वक्ते उभे राहून आदर्शाची मोठमोठी प्रवचने देतात. त्यासाठी अनेक प्रकारची पल्लेदार भाषा वापरतात. अनेक तथाकथित आदर्शांची उदाहरणे देऊन लोकांना समजावून सांगण्याच्या आटोकाट प्रयत्न करतात. पण त्यांचे प्रवचन ऐकणारे लोक त्यांचे हे पल्लेदार भाषण म्हणजे त्यांचा वागविलास आहे हे ओळखून असतात. त्यांचे भाषण फार छान झाले एवढे एकमेकांना सांगून आपल्या घरी निघून जातात. त्यांचे भाषण, प्रवचन म्हणजे एक प्रकारचा वळवाचा पाऊस असतो किंवा वेळ घालवण्यासाठी करमणूक म्हणून त्यांचे भाषण ऐकून तिथून बाहेर पडले की ते सारे विसरण्यात येते. पूर्ण शब्दजंजाळ ते विसरून जातात. आदर्शाचा जो आपण एवढा प्रचार केला त्याचा व्यवहारात, वागणुकीत उपयोग होत असतो हे त्या वक्त्याच्या गावीही नसते. दुसऱ्यांना त्याग करण्याचा, बलिदान करण्याचा उपदेश करणे हे फार सोपे काम आहे, पण स्वतः त्याप्रमाणे वागण्याचा जेव्हा प्रसंग येतो तेव्हा मात्र ते तप करू लागतात. वानप्रस्थ धारण करणाऱ्या व्यक्तीला प्रत्यक्ष आदर्श व्यवहाराचे पालन करणे अगत्याचे असते.
ही फार मोठी जबाबदारी त्याला पार पाडावी लागते. त्याचे संपूर्ण जीवन, त्याचे आचरण, त्याचा व्यवहार, त्याचे वागणे, बोलणे हे सर्व लोकांच्या हितासाठी, त्यांच्या कल्याणासाठीच असते. त्याने जीवन हे समाजासाठीच जगायचे असते, याची त्याला सदैव जाणीव ठेवावी लागते. त्याला या दृष्टीने पाहता प्रत्यक्ष ब्रह्मवेत्ता म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. खऱ्या अर्थाने तो वक्ता असतो, उपदेश देणारा महान साधक असतो, तो व्यास असतो, प्रचारक असतो. पल्लेदार वक्तृत्वाने जनसमुदायाला प्रभावित करू शकणाऱ्या विद्वान माणसाला लोकांना खूपशी नवीन माहिती सांगता येणे सहज शक्य असते. मनोरंजक गोष्टी सांगून लोकांना हसवणे, खिदळायला लावणे, त्यांचे मनोरंजन करणे त्याला सहज साध्य होत असते. पण त्याच्या भाषणाने लोकांना हवी ती प्रेरणा लाभणे कठीण असते. ज्याचे प्रत्यक्ष आचरण आदर्शाला अनुसरून आहे, ज्याचे जीवन हेच अनुकरण करण्यासारखे आहे, अशाच व्यक्तीने सादर केलेला आदर्श लोकांना प्रेरणा द्यायला उपयुक्त ठरत असतो, कारणीभूत ठरत असतो. एखाद्याला खाली पाडायचे असेल तर कुणालाही आपल्या बोलण्याने, लेखनाच्या द्वारे हे सहज करता येऊ शकते. पण एखाद्याला वर उंच उचलून न्यायचे असेल तर त्याला आधी स्वतः उंच उठावे लागते, आपली पातळी उंचवावी लागते, स्वतःवर चढावे लागते. तेव्हाच त्याला हे कार्य करता येणे शक्य होते. जो स्वतःच पाण्यात बुडत आहे तो दुसऱ्याला कसा काय वाचवू शकणार? जो स्वतःच मलिन आहे तो दुसऱ्यांना काय स्वच्छ करू शकणार? इतरांना स्वच्छतेचे धडे कसे काय शिकवू शकणार? वानप्रस्थ घेतलेल्या माणसाची लोककल्याणाची साधना स्वतःच्या शुद्धीकरणापासूनच सुरू होते. तो सामान्य जनतेपुढे आपला स्वतःचाच आदर्श उभा करतो. त्याग, सेवा, लोककल्याण या गोष्टी नुसत्या प्रवचन देऊन किंवा पल्लेदार भाषण देऊन पूर्ण होऊ शकत नाहीत. त्यासाठी प्रत्यक्ष आचरणात या गोष्टी आणाव्या लागतात. स्वतःचे जीवन त्याला अनुसरून जगावे लागते. तत्त्वज्ञानाचे, आदर्श जीवनमानाचे, आचार विचारांचे रसायन आपल्या स्वतःच्या जीवनात घोळून ते पचवावे लागते. तेव्हाच त्याच्या मार्गदर्शनाला खरा भारदस्तपणा येतो, खरे वजन येते, लोक त्याचेच ऐकतात. वानप्रस्थ धारण करणाऱ्या व्यक्तीवर दुहेरी जबाबदारी असते. वानप्रस्थाच्या जीवनात आपल्या अंतिम ध्येयाकडे सतत लक्ष देत राहावे लागते. आपले चिंतन उत्कृष्ट ठेवायचे. आपले कार्य, आपले कर्तव्य, आपल्या दैनंदिन जीवनाचा व्यवहार हा सर्व त्या आदर्शानुसार ठेवावा. आपल्या जीवनाचा जो उद्देश आपण ठरवला त्याची पूर्तता करण्यासाठी आपले सतत कार्य चालत राहावे. कितीही अडचणी आल्या, कठीण प्रसंग आले तरी मन मुळीच चढू न देता धैर्याने आपल्या ठरलेल्या मार्गावर सतत वाटचाल करीत राहावे. आणि त्याचबरोबर ज्या सामान्य जनांच्या सानिध्यात राहून आपले ठरलेले कार्य करीत आहोत त्यांना आपल्या जीवनाच्या उद्देशाची, आपल्या ध्येयाची नीट ओळख करून द्यावी, नीट जाण द्यावी व आपल्या स्वतःच्या उदाहरणाने त्यांना दाखवून द्यावे की उंच आदर्श हे प्रत्यक्ष जीवनात जगण्यासाठी असते, पाळण्यासाठी असते, जोपासण्यासाठी असते. त्याचे पालन करणे सोपे आहे. एवढेच नव्हे तर त्याचा परिणाम सुखद होतो, कल्याणप्रद होतो, शांतीदायक होतो. लोकशिक्षणाची हीच खरी पद्धती आहे, हाच प्रभावशाली उपाय आहे. संपूर्ण कायापलट करायचं असेल, नव्याने काही ध्येय सावरावे लागणार असेल, नवे कर्म करायचे असेल, जगाचा पुनरुद्धार करायचा असेल, समाजाचे पुनरुत्थान करायचे असेल आणि अभिनव निर्माण कार्य करायचे असेल तर त्यासाठी सामान्य जनाला देखील काही त्याग करावा लागणारच, काही कष्ट सहन करावे लागणारच व आपल्याजवळ जे काही देण्यासारखे असेल त्याचे अनुदान हे द्यावे लागणारच. ही मूळ रोकड आहे, हेच भांडवल आहे. या भांडवलावरच प्रगतीचे मंदिर उभे राहील. लोकांना आदर्शाचे पोवाडे गाऊन दाखवले तर ते त्यांना आवडतात, त्यात ते समरस होतात, त्यात त्यांना रुची वाटते. पण त्या आदर्श प्राप्तीसाठी, पुढे चालण्यासाठी स्वतःकडून काहीतरी अनुदान म्हणा, दान म्हणा किंवा प्रत्यक्ष कार्याचा वाटा म्हणा द्यायची पाळी आली की त्यांची पिछेहाट होऊ लागते. त्यासाठी कुणीच पुढे यायला धजत नाही. मग मोठमोठ्या योजना बनवण्यात काय अर्थ आहे?
या योजना कागदावरच राहून जातात आणि काळाच्या दीर्घ अवधीत या योजना वाळवीच्या तोंडात पडून त्यांचा फडशा पाडला जातो. सृजनाच्या कामासाठी, नव्या निर्माण कार्यासाठी आपला सहभाग देण्याविषयी लोकांना सांगायचे, त्यांना पटवून घ्यायचे व त्यांना त्यासाठी अनुकूल करून घ्यायचे हे काम काही सोपे नाही. कुणा येड्या गबाळ्याचे हे काम नव्हे. यासाठी खरा कर्तव्यनिष्ठ माणूसच हवा. आपल्या स्वतःचे उदाहरण पुढे ठेवून जेव्हा तो लोकांना आवाहन करतो तेव्हा लोकांचा त्याच्याकडे ओढा वाढू लागतो. त्याचे व्यक्तिमत्व आधी प्रभावशाली व्हायला हवे, तेव्हाच त्याचे बोलणे प्रभावी होईल. क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे, असे समर्थ स्वामी रामदासांनी म्हटलेच आहे. आधी केले मग सांगितले. सामान्य जनतेला आपल्याकडे ओढून घेण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. वानप्रस्थ घेतलेल्या व्यक्तीने आधी हा अधिकार मिळवला पाहिजे. आपली भूमिका वादातीत करायला पाहिजे. बोलणे आणि वागणे यात अंतर ठेवता कामा नये. यानंतर तो मोठ्या अधिकारवाणीने लोकांना आपल्याकडे वळवू शकतो. देश, धर्म, समाज, संस्कृती यांच्या वाढीसाठी त्यांच्याकडून काही ना काही हातभार लावण्यासाठी त्यांचे मन वळवणे तेव्हाच त्याला शक्य होऊ शकेल. हेच खरे नेतृत्व होय. देशाला अशा नेतृत्वाचीच गरज आहे. अशांच्याच मागे लोक धावत जातात, त्यांचेच म्हणणे ऐकतात, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागू लागतात आणि त्यांचे अनुसरण करू लागतात. वक्तृत्व कलेमध्ये निष्णात असलेल्या लोकांच्या तोंडून त्याग, बलिदान, समर्पण अशा शब्दांचा ओघ सतत वाहत असतो. पण त्यांचे ध्येय स्वतःसाठी काहीतरी स्वार्थ साधून घ्यावा एवढेच असते. नव्या युगाला आवश्यक असलेली भूमिका पार पाडण्यासाठी वानप्रस्थी हाच पुरेपूर समर्थ असतो. त्याचे नेतृत्व हेच खरे या युगाला उपयुक्त ठरेल. फक्त त्यालाच या जन्मांसाला मार्गदर्शन करण्याचा एकमेव अधिकार आहे. प्राचीन काळी संन्यासाश्रमाची आवश्यकता विशेष भासत असे. आजच्या काळात ही धारणा बदलणे आवश्यक आहे. संन्यास आश्रमाला आता वानप्रस्थाश्रमातच विलीन व्हावे लागेल. संन्याशी लोकांच्या वेशात कितीतरी संधीसाधू लोक दिसू लागले आहेत. संन्यासाच्या प्राचीन काळापासून लाभलेल्या सनातन प्रतिष्ठेला धोका पोचेल असे त्यांचे वर्तन दिसू लागले आहे. संन्यासाचा आजचा अर्थ प्रचलित प्रतिष्ठेला धरून नसल्याने दुर्दैवाने म्हणावे लागत आहे. संन्याशी लोकांच्या वेशात ज्यांचा शिरकाव झाला आहे त्यांच्या अंगी आज कामचोरपणा, अकर्मण्यता, फुकटचे खाणेपिणे, इतरांपासून सेवा घेणे, दानधर्म घेणे, स्वतः मात्र सेवेपासून अंग चोरणे आणि आपल्याविषयीचा खोटा बडेजाव दाखवणे व अंधविश्वासाला वाढवण्याची प्रवृत्ती बाळगणे असे विडंबन दिसून येऊ लागले आहे. भिक्षेच्या नावावर आता तो एक मोठा व्यवसाय होऊन बसला आहे. समाजात भिकाऱ्याला प्रतिष्ठा मिळणे तर दूरच, त्यांच्याविषयी लोकांच्या मनात एक प्रकारची चीड निर्माण झाली आहे. आपले कपडे भगव्या रंगात रंगवले की राजशाही सुखांची लयलूट लाभू शकते नव्हे, त्यांना तो अधिकार प्राप्त होऊन जातो, अशी या तथाकथित संन्याशांची वृत्ती झाली आहे. आज ना उद्या त्यांना समाजाच्या क्रोधाला तोंड द्यावेच लागणार आहे. धर्माची परंपरा सांभाळण्याची त्यांची वायफळ भ्रामक बडबड आता लोक फार काळपर्यंत ऐकून घेणार नाहीत. त्यांना आपला जीव मुठीत घेऊन पलायन करण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही. त्यासाठी संन्याशांची वस्त्रे त्यागून वानप्रस्थ घेणे हेच आजच्या काळाचे परमार्थाचे योग्य ते कार्य करण्याचे खरे साधन आहे. संन्यासाचा वानप्रस्थामध्ये विलय होणे हे अगत्याचे आहे. सरळ सरळ परमार्थाची शिकवण समाजाला देणे हेच मुख्य कार्य आहे. त्यासाठी स्वतःचे आचरण शुद्ध ठेवावे, आदर्श जीवनाची पद्धत अंगीकारावी आणि समाजात त्यांच्याच सारखे राहून, त्यांच्याच सारखे वागून, त्यांच्यामध्ये मिळून मिसळून राहून उत्तम जीवन पद्धती स्वीकारून लोकांना आपल्या कार्यात सहभागी करावे. हीच पद्धती आजच्या काळाला अनुकूल आहे आणि उपयुक्त देखील आहे. वानप्रस्थाचे सामान्य स्वरूप कसे असावे? व्यक्तिगत सुखाची फारशी पर्वा त्याला नसावी. आपल्या जीवनमानाची पद्धती अगदी साधी असावी. कमीत कमी आवश्यक तेवढ्याच वस्तू जवळ बाळगाव्या. जीवन अत्यंत साधे, संयमपूर्ण व काटकसरीचे असावे. संततीची आकांक्षा धरू नये. आपले आंतरिक बळ वाढवण्यासाठी
व स्वतःला शुद्ध, पावन, पवित्र बनवण्यासाठी त्याने स्वाध्यायाचा नियम पाळावा. त्याचबरोबर तपश्चर्येद्वारे आत्मबळ प्राप्त करावे. चांगले ज्ञान प्राप्त करण्यासाठी उत्तम ग्रंथांचे सतत वाचन करावे. त्याचबरोबर लोकांच्या मनात नव्या युगाची ओळख पटवून देण्यासाठी व नव्या विचारांकडे त्यांचे मन वळवण्यासाठी आवश्यक ते युगानुकूल परिवर्तन आणण्यासाठी ज्ञानयज्ञाची ज्वाला उत्तुंग व्हावी म्हणून त्याने सतत सेवा साधना करायला तत्पर राहा. हेच खरे वानप्रस्थाचे जीवन आहे. हीच त्यांची जीवनशैली आहे. हेच त्यांचे जीवनाचे तत्त्वज्ञान आहे. या उद्देशाच्या पूर्तीसाठी त्याला स्वतःला समर्थ बनवणे आवश्यक आहे. आपली संपूर्ण शक्ती, आपले सामर्थ्य पूर्णपणे याच कामाला लावणे आवश्यक आहे. त्यासाठी त्याला आपल्या कुटुंबाचा मोह सोडणे जरुरीचे आहे. कुटुंबाचा मुळीच भार नसणे ही फार चांगली गोष्ट आहे. पण जर एवढे होत नसेल तर निदान कमीत कमी भार घेता यावा अशी परिस्थिती असावी. परमार्थाचे कार्य करण्यासाठी पुरेसा वेळ, पुरेशी शक्ती त्याला लावता यावी. त्याचे मन पूर्णपणे याच कामात निमग्न असावे. कुटुंबाची जबाबदारी किंवा असल्या प्रकारची मोहाची ओढग्रस्ती झाली तर त्याला निशंकपणे कामात मन घालता येऊ शकणे कठीण जाईल. वानप्रस्थ घेण्याच्या वेळी करण्यात येणारे संस्कार कार्य फार सोपे आहे. यज्ञ, देवपूजन, काही थोर व सज्जन लोकांची उपस्थिती, व्रत धारण करण्याचा संकल्प, कौपीन व दंडधारण, पिवळे वस्त्र घालणे, कलशातील जलाचा अभिषेक, मंगल रुचांचा उद्घोष, कार्याचे विवेचन इत्यादी कृत्ये करण्यात येतात. उपस्थित असलेल्या कुणा थोर विद्वानाचे प्रवचन ठेवता येऊ शकते. एवढे हे संस्कार कृत्य आहे. याला फार तर 1 किंवा 2 तास लागतात. प्रतीक म्हणून एकतरी पिवळे वस्त्र धारण करावे. सर्व कपडे पिवळे असतील तर उत्तमच. आपला परिचय समाजाला जो होतो तो अशा प्रकारच्या गणवेशामुळे आधी होतो. आपले आचरण, आपले वर्तन, आपले विचार हे नंतर जाणता येतात. पण प्रथम दर्शनी आपले कपडे, आपली वेशभूषाच आपला परिचय करून देत असते. म्हणून या गणवेशाचा उपयोग आवश्यक आहे हे मानावयास पाहिजे. प्राचीन काळी ब्रह्मचर्याचे व्रत निश्चितपणे अंगीकारण्याचा संकल्प धारण केला असल्यास सोबत पत्नीला आपल्याजवळ ठेवता येत असे. ब्रह्मचर्याची अट मात्र अनिवार्य असे. काळाची गती ओळखून एवढे जरी शक्य झाले नाही तरी निदान संतानोत्पत्ती होऊ नये याची काळजी घेणे आजच्या काळात आवश्यक आहे. वीर्याचे रक्षण करणे हे त्यालाच कळायला पाहिजे. त्याचा उपयोग त्याला स्वतःला समजायला पाहिजे. पण त्याच्यावर अनिवार्य असण्याचे बंधन ठेवले नाही तर चांगलेच. कारण वेळी अवेळी असा प्रसंग घडलाच तर निदान त्यांना व्रतभंग झाल्याचा पश्चाताप करीत बसायला नको. मन अनिर्बंध होऊ नये एवढे व्रत सांभाळणे आवश्यक आहे. बाह्य व्यवहाराच्या दृष्टीने पाहिल्यास एवढे व्रत पाळले गेले तर ते चांगले म्हणावयास पाहिजे. व्रताचा संकल्प करणे, धर्मकृत्य करणे एवढे पुरेसे समजावे. पण मुख्य गोष्ट आहे ती आपल्या आचरणाविषयी, आपल्या व्यवहाराविषयी, आपल्या कार्याविषयी परमार्थाचे काम करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ देणे, आपले संपूर्ण मन त्यात लावून काम करणे हे फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी घरच्या सांसारिक जबाबदारीतून जेवढे मुक्त होता येईल तेवढे उचित असते. घरच्या अनेक अडचणी असतात, अनेक गुंतागुंती असतात. घरी राहिले की बऱ्याच गोष्टींसाठी मनात लालसा उत्पन्न होते. थोडाफार स्वार्थ साधण्याची देखील मनात आकांक्षा उठते. यावर मात्र नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मन सांभाळले तर सारे काही चांगले जमू शकेल. म्हणून वानप्रस्थाचा मूळ बदल इथूनच सुरू होतो. हाच मुख्य केंद्रबिंदू आहे. इथूनच जीवनाची दिशा बदलायला सुरुवात होते. अखंड ज्योती मराठी, जानेवारी 2009, पृष्ठसंख्या 33, 34, 35 आणि 36. हमारे YouTube चैनल विचार क्रांति दूत अखंड ज्योति पत्रिका को सब्सक्राइब करें एवं अगली वीडियोस प्राप्त करने के लिए बेल आइकन दबाएं. धन्यवाद.